नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाइम्सवर। ओम गुरुदेव। नाशिकमध्ये जे पंचायतांमध्ये 5 समाधी आहेत त्यापैकी एक समाधी म्हणजे गोपालदास महाराजांची समाधी। या समाधीचा आज हा 106वा वर्ष आहे। या निमित्त ह्या महोत्सवानिमित्त आपण भरगच्च कार्यक्रम ठेवले ते म्हणजे असे तर रविवारी दिनांक 8/2/2026 रोजी सकाळी अभिषेक महाराजांचा अभिषेक, त्यानंतर गजानन महाराजचे पारायण, जे पारायण सकाळी 8 वाजेपासून चालून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चालेल। त्याच्यानंतर 6:30ला आरती राहील। आरतीनंतर भजन संध्यामध्ये सौ मीनाताई निकम परुळेकर यांचे भजन संध्या राहील। तसे दुसऱ्या दिवशी सोमवार 9-2 नेहमीप्रमाणे सकाळची आरती, महाअभिषेक, दुपारचे मध्यान्हाची आरती आणि देवाच्या द्वारे या भजन मंडळातर्फे भजनाचा कार्यक्रम सादर करण्यात येईल। मंगळवारच्या दिवशी नेहमीप्रमाणे काकड आरती, महाअभिषेक, मध्यान्ह आरती, महाआरती आणि ह्या दिवशी महाराजांची नगर परिक्रमा असते की महाराज नाशिक पंचवटीमधून नाशिकच्या भागात पहिले अगोदर आपण मेन रोडपर्यंत जातो, पण आता ती फक्त नदी ओलांडून कपूर तळावून आपण इथे येतो असा कार्यक्रम राहील। आणि संध्याकाळी शिवाई भजनी मंडळाचे भजन राहील। दासनवमीचा उत्सव हा मुख्य उत्सव 11/2/2026 रोजी हा मुख्य उत्सव राहील। त्या मुख्य उत्सवामध्ये सकाळचे अभिषेक, पूजा आणि 9:30 वाजता इथून महाराजांची पालखी निघते। पालखी राम मंदिरात जाऊन राम मंदिरामध्ये महाराजांची आणि रामाची भेट होते आणि भेट घेऊन नंतर परत येऊन दुपारच्या वेळेस आरती, त्यानंतर प्रसाद वाटप हे संध्याकाळपर्यंत चालतं। आणि संध्याकाळी ब्रह्मानंद भजनी मंडळाचे भजन असतात आणि भजनाची सांगता आणि कार्यक्रमाची सांगता अनिल महाराज जोशी यांच्या भजनाने होते।